ऑफिस नाहीये मनाला येईल तसं वागायला, मनाला येईल तसं काम करायला। इथे जर काम करायचं असेल तर ते माझ्या पद्धतीने करावं लागेल, समजलं? येस सर। यश, यू नीड टू काम डाऊन। अरे किती भडकलास तू सगळ्यांसमोर लेखावर। मग मी काय करायला हवं होतं? पण हीच गोष्ट तुला केबिन मध्ये सुद्धा बोलता आली असती ना। एसपी, मी हे सगळं लेखाबाबत केलं म्हणून तू हे सगळं बोलतोयस? नाही यश, ही गोष्ट जर तू कोणाबद्दलही केली असतीस ना आपल्या ऑफिसमधल्या, तरी सुद्धा मी तुला हाच सल्ला दिला असता। अरे जर आपण सगळ्यांसमोर असं कोणाला बोललो ना तर माणूस दुखावतो आणि त्याचा मॉरल डाऊन होतो आणि अशाने कामावर परिणाम होतो त्याचा। एनिवेज, आता दोन्ही डिझाईन्स तुझ्या समोर आहेत, त्यातलं कुठलं डिझाईन तुला चांगलं वाटलं? तू सांग, तुला काय वाटतं? नो यश, मला तुझा डिसिजन हवाय, कारण माझ्यासारखं तू भावनेच्या भरात जाऊन डिसिजन घेत नाहीस। हे नीताचं डिझाईन बघ, किती नीट आणि किती टेक्निकली परफेक्ट बनवलंय, विथ कलर स्कीम। आणि लेखाचं डिझाईन बघ। यश, टेक्निकली जाऊ दे, तू दोन्ही डिझाईन समोरासमोर ठेव आणि त्यातून तुला कुठलं डिझाईन सरस वाटतंय ते सांग। मला तुझं डिसिजन हवंय। बरं झालं एसपी, तू मला दोन्ही डिझाईन समोर ठेवून डिसिजन घ्यायला सांगितलंस, कारण मला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आणि तुलाही गोष्टी क्लिअर होतील की माझा डिसिजन काय आहे। लेखा बेबी, मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय। यश सरांनी एवढ्या सगळ्या लोकांसमोर तुला ओरडायला नको हवं होतं, पण काय करणार। खरं सांगू का, तुझी काहीच चूक नाही, पण लेखा तू एका
फडतूस शिलाई कारखान्यात काम करत नाहीयेस ग. तू एका मोठ्या इंटरनॅशनल फॅशन डिझायनिंग हाऊसमध्ये काम करतेस, तेही एक फॅशन डिझायनर म्हणून. पण ही गोष्ट तुझ्या डोक्यात शिरतच नाहीये. कम ऑन, बी प्रोफेशनल लेखा. नुसतं पेन्सिलने काहीतरी रेखाटलं म्हणजे खूप मोठं डिझाईन झालं असं नाही होत. त्यासाठी महत्वाचं असतं त्याचं कलर कॉम्बिनेशन, आणि त्यासाठी लागतं नॉलेज, जे तुझ्याकडे नाही. कारण तू शिकलेलीच नाहीयेस, कुठलीही डिग्री नाहीये. काय खरं तेच बोलते ना मी. अटेन्शन एव्हरीवन. ॲज यू ऑल नो, आपली कंपनी लवकरच एक नवीन डिझाईन लॉन्च करणार, आणि ते डिझाईन बनवण्यासाठी यश सरांनी नीता आणि लेखाला सांगितलं. ठरल्याप्रमाणे यश सरांनी दोन्ही डिझाईन्स चेक केले आणि त्यातून एक डिझाईन सिलेक्ट केलं. आता ते डिझाईन कुणाचं आहे, म्हणजे नीताचं आहे लेखाचं आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांनाच. सो मी ते नाव अनाऊन्स करतो. लेट्स कॉंग्रॅच्युलेट मिस लेखा देशमान. Congrats, Lekha. Well done. Thank you so much. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you, sir. खरं तर काल रात्रीपर्यंत तुझं डिझाईन रेडी नव्हतं म्हटल्यावर मला खूप टेन्शन आलं होतं. मला पण. मला खरंच काही सुचत नव्हतं. बरं झालं आज सुचलं, नाही तर सर माझ्यावर खूप रागावले असते. नाही, यश रागावला नसता, कारण त्याची खबरदारी मी घेतली होती. म्हणजे हे डिझाईन मी रेडी करून तुझ्या ड्रॉवरमध्ये ठेवलं होतं. ॲक्च्युली ऑफिसमध्ये आल्यावरच मी तुला सांगणार होतो, पण राहून गेलं. सर, तुम्ही हे जे काही माझ्यासाठी केलंय त्याबद्दल थँक्यू सो मच. पण मी एक गोष्ट खरं सांगू, जर माझं डिझाईन कम्प्लीट झालं नसतं तर मी यश सरांचा ओरडा खाल्ला असता. पण मी तुमचं हे डिझाईन माझं डिझाईन म्हणून कधीही सांगितलं नसतं. सर, मला असं वाटतं आपल्या चुकीची जबाबदारी आपणच घ्यायला पाहिजे, नाही का? खोटं बोलून त्यातून पळवाटा काढून आपण जी गोष्ट केलीच नाहीये त्याचं क्रेडिट घेणं मला नाही पटत. मी ते कधीच केलं नाही आणि करणारही नाही. सॉरी, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग तर नाही आला ना? अगं वेडी आहेस का तू? मला तुझा राग नाही आला. इनफॅक्ट मला तुझं कौतुक वाटतंय. तुझा हा प्रामाणिकपणाच मला खूप आवडतो, आणि ह्या तुझ्या स्वभावामुळे ना मला तुला मदत करावीशी वाटते. एनिवे, यश तुझ्यावर खूप खुश आहे. हां, आता त्याच्या स्वभावामुळे तो स्वतः हे कबूल करणार नाही, पण त्याला तुझं डिझाईन खूप आवडलं, आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्याच्या मनात तुझ्याबद्दल जी अडी आहे ना ती दूर होईल. ऑल द बेस्ट. थँक्स.
एक सांगू लेखा, हां तुझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना तर आता खूप खुश झाली असती, आनंदात नाचू लागली असती. पण तू खूप खुश दिसत नाहीयेस का? नाही सर, तसं काही नाही आहे. मला फसव नकोस. तुला बरेच दिवस माग करतोय मी तिथं. तुझ्या मनात खूप काहीतरी खळबळ चालू. काय प्रॉब्लेम आहे लेखा? मध्ये अचानक तू माझ्याकडे सुट्टी मागायला आली होतीस. प्रॉब्लेम काय लेखा? हे बघ, तसं काही असेल ना तर मला सांग, कदाचित मी तुला मदत करू शकेन. नाही सर, तुम्ही समजताय तसं खरंच काही नाही. ओके, तुला जर तुझ्या मनातलं मला सांगायचं नसेल तर ओके फाईन, इट्स ऑल राईट. पण जेव्हा केव्हा तुला तुझं मन माझ्यासमोर मोकळं करावं असं वाटेल ना, तेव्हा न घाबरता माझ्याकडे, मी नेहमी तुला मदत करायला इथे असेल. ओके, थँक्यू सर. बाय. ओ नीता, आय एम सो सॉरी नीता. म्हणजे तुझ्या मनासारखं नाही झालं. हा डाव तर लेखा जिंकली. बट डोंट वरी, तुला अशा बऱ्याच अपॉर्च्युनिटीज मिळत राहणार आहे. तेव्हा मात्र सावध राहा. कारण काय असतं माहिती आहे, आपण दुसऱ्यांना कमीपणा दाखवला म्हणजे लोक आपल्याला चांगलं म्हणत नाही. त्यासाठी स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. बेटर लक नेक्स्ट टाइम. बाय. ये सावकाश. जरा थोडा वेळ बस हॉलमध्ये. जरा 4-4 बसलीस ना की बरं वाटेल, रिलॅक्स होशील. का आपण एक काम करूया, बाहेर जाऊया लॉनवर चालायला. नाही, इथेच ठीक आहे. ठीक आहे, बस सावकाश. सविताई, कशात तुम्ही? बरं झालं तुम्ही बाहेर आहात. इथं मोकळ्यावर बसलात म्हणजे बरं वाटेल तुम्ही. श्याम काका, मी तेच म्हणतोय तिला. सईताई, मी आता तुमच्यासाठी छानपैकी खीर करून आणतो. ती खा, म्हणजे चव येईल तुमच्या तोंडात. इच्छा नाही हो मला. असं म्हणून कसं चालेल? काही खाल्लं नाही तर हुशारी कशी येणार तुम्हाला? अगं सई, थांब, तुझं औषध घ्यायचं राहिलंय, मी ते घेऊन येतो. म्हणजे ते खायच्या आधी घेता येईल. नाही दादा, तुम्ही बसा, मी घेऊन येतो. अगं श्याम काका एवढं म्हणतायत तर खाऊन घे ना काहीतरी, जरा बरं वाटेल तुला. एकतर कालपासून काही खाल्लेलं नाहीयेस तू. नकोय मला. हे बघ, आता नकोय वगैरे अजिबात काही चालणार नाही. यापुढे तुझं सई काहीही ऐकणार नाहीये. आपण उद्यापासून तुझं टाइम टेबलच ठरवायचंय. सकाळी उठल्यावर तिकडे बाहेर जरा लॉनवर थोडा वेळ चालायला जायचं. मग आल्यावर जेवण, नाश्ता सगळं वेळच्या वेळी झालं पाहिजे. का आपण असं करूया, एखाद्या क्लबची मेंबरशिपच घेऊया का? म्हणजे जरा 4-4 मिक्सअप झालीस ना की हे सगळं विसरशील, बरं वाटेल तुला. ऐक माझं. सईताई, घ्या गोळी घ्या. श्याम काका, तुम्ही करा खीर, ती खाईल थोडी. आता कसं आलोच. सई, तू खरी हिमतीची आहेस? नाही म्हणजे काल आमच्या सगळ्यांचं तोंडचं पाणीच पळवलं होतंस आणि आज तू हिंडायला पण लागलीस. छान. आणि काय ग, ज्यांनी तुला विष घालून मारायचा प्रयत्न केला तू त्यांच्याच हातनं औषधही घेतेस. ग्रेट. तुझ्या ना धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे.
आणि वरून तुलाही मानायला हवं हं? नाही म्हणजे स्वतःच्या बायकोच्या आयुष्याशी खेळतोयस तू. कौतुक आहे तुमचं. ग्रेट. आई हे बघ, तू ना आत्ता नको ते भलतं सलतं काहीतरी बोलून. अरे मी फक्त तुमच्या भल्याचं बोलत होते. आवडलं नाही का? राहिलं तर मग. येस एस पी, मी आपल्या सगळ्या एजन्सीजना आणि मेट्रो सिटीजमध्ये जितकेही आउटलेट्स आहेत सगळ्यांना कळवलंय की मी हे डिझाईन धूमधडाक्यात लॉन्च करतो. तू लेखाला घेऊन बस आणि हे डिझाईन अजून किती सुपिरियर करता येईल याच्यावरती वर्कआउट कर. आपण इंडियातले टॉप मोस्ट मॉडेल घेऊन हे डिझाईन लॉन्च करतोय. क्या बात आहे यश, आज बऱ्याच दिवसांनी तू इतक्या चांगल्या मूडमध्ये दिसतोय. Yes, SP. I'm very happy today. कारण यावेळेस माझ्या कंपनीतर्फे पहिल्यांदा एक वेगळ्या प्रकारचं डिझाईन मार्केटमध्ये लॉन्च होतं. अँड आय एम डॅम शुअर की हे डिझाईन भारतात धूम मचवेल. यू आर ॲब्सोल्युटली राईट यश. हे डिझाईन फेमस होणार हे नक्की, पण एक गोष्ट तुला कबूल करावी लागेल. कुठली? ह्या गोष्टीचं क्रेडिट लेखाला जातं, कारण शेवटी डिझाईन तिने तयार केलंय ना. नो एस पी, आय डोंट अग्री टू यू. का? कारण ती आपल्या कंपनीसाठी काम करते आणि मी त्याचे पैसे मोजतो. त्यामुळे हे क्रेडिट तिला देण्याचा सवालच सुटत नाही. असं कसं म्हणू शकतोस तू यश? मी काही चुकीचं बोलत नाही एस पी, कारण लेखाने हे काम फुकट केलेलं नाहीये. जर का तिने फुकट केलं असतं तर मी याचं क्रेडिट तिला दिला सुद्धा असतं. आणि ती काय चॅरिटी म्हणून हे करत नाहीये. मान्य आहे मला, आय अग्री यश, पण शेवटी डिझाईन लेखाने केलंय. येस येस एस पी, हे डिझाईन तिनेच केलंय, पण हे डिझाईन तिने कंपनीसाठी केलंय. कंपनीसाठी. त्यामुळे हे क्रेडिट तिचं नसून आपल्या कंपनीचं आहे. आपल्या कंपनीचं. Did you get that? कॉंग्रॅच्युलेशन्स. मानलं पाहिजे बाई तुला. आय मीन कसं जमतं तुला हे सगळं? नाही म्हणजे यावेळी देखील तुझंच डिझाईन सिलेक्ट झालं. कसं जमतं ग तुला हे? म्हणजे मी एवढं चांगलं डिझाईन काढूनही यश सरांनी माझं डिझाईन सिलेक्ट न करता तुझं फालतू डिझाईन सिलेक्ट केलं. मला नाही माहीत. मलाही वाटलं नव्हतं की माझं डिझाईन सिलेक्ट होईल. तुला माहित नाही? खरंच नव्हतं वाटलं. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास ठेव. तुला खरंच वाटलं नव्हतं? मग हा चमत्कार कसा घडला? यश सरांवर कोणी जादू केली? जादू. आय सी. आत्ता माझ्या लक्षात येतंय
ही जादू कुणाची आहे? एक मिनिट, काय म्हणायचं तुला? तुला काही कळत नाहीये ह्याचा आव आणू नकोस. तू SP सरांवर जादू केलीयस आणि तुला हे चांगलंच ठाऊक आहे की SP सरांची जादू यश सरांवर चालते. SP सरांनी यश सरांना त्यांचा डिसिजन बदलायला सांगितला आणि म्हणूनच तुझं फडतूस डिझाईन सिलेक्ट झालंय. कळलं? हे काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय मी. तुझ्या या इनोसंट चेहऱ्याला SP सर फसले, तुझ्या जाळ्यात अडकले आणि तू त्यांचा फायदा घेतेस. नीता, हे बघ नीता, उगाच काहीतरी बोलू नको. काय ग, मी आल्यावर थांबलीस का? काही सिक्रेट बोलत होतात? नाही ग, मी हिचं अभिनंदन करायला आले होते. ओके. एनिवेज, लेखा, तुला यश सरांनी आत केबिनमध्ये बोलवलंय. हो, मी जाते. वाव, यश सरांनी केबिनमध्ये बोलवलंय. ग्रेट. तुझ्या या इनोसेंट चेहऱ्याची जादू यश सरांवर चालते की नाही बघ. आणि समजा तुझी ही जादू चालली तर मग बघायलाच नको. या ऑफिसवर फक्त तुझंच राज्य चालेल. ते काय आहे? ओळखलात? काय काय हे ओळखलं नाही ही बाटली कसली आहे ते? मी ओळखलंय, बरोबर ओळखलंय. सगळं सगळं माहीत झालंय मला. माहीत झालंय? तुम्ही तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला काहीच कळत नाही. कळत नाहीये तुला? हा, सईला यातनं तू विष खायला घातलंस आणि मी काय बोलतोय कळत नाहीये का तुला? अहो तुम्ही काय बोलताय? गप्पा बस. एकदम गप्पा बस. सईला मारायचा प्रयत्न केलास तू आणि त्या बिचाऱ्या श्याम काकांवर आळा घातलास. नाही, हे सगळं करायची तुझी हिंमत कशी झाली? नाही, मी 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 तर खरंच काय केलेलं नाहीये. मी तुम्हाला खरं ते सांगते, मला तर काहीच माहिती नाहीये. काहीच केलं नाहीयेस? नाही. ही बाटली आपल्या खोलीत कशी सापडली? कुठून आली आपल्या खोलीची बाटली? श्याम काकांनी ती बाटली मुद्दामून आपल्या खोलीमध्ये आणून ठेवली असेल. म्हणजे स्वतःचा जीव वाचवायला आणि मला मला गोत्यात आणायला. ते मी श्याम काकांनी विष खाताना बघितलं होतं ना, म्हणून.
घरातल्या लोकांच्या जीवावर उठलीस तू. एवढं होऊन सुद्धा तू स्वतःचा अपराध मान्य करत नाहीस. घरातल्या लोकांच्या जीवावर उठलीस तू. या घरात राहायचा तुला अधिकार नाहीये, लायकी नाहीये तुझी. कोणी आहेस तू? कोणी आहेस? प्लीज मला मारू नका. आम्ही खरंच काय केलेलं नाही. काय सोडा एवढा मोठा गुन्हा केलायस तू. तुला तर फासावरच लटकवायला पाहिजे. सोडणार नाही तुला. तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. पोलिसांना फोन करतो मी. प्लीज तुम्ही त्यांना प्लीज तुम्ही फोन करू नका. सोडणार नाहीये तुला. पोलिसांना फोन कर. पोलीस स्टेशन. अजित सरनाईक बोलतोय. दादासाहेब सरनाईकांचा मुलगा. माझ्या घरात खुनाचा प्रयत्न झालाय. हो, समोर बसलाय माझ्या खुनी. ताबडतोब या पकडा त्याला. हे बघा मी खरंच काय केलं नाही. मला सोडा प्लीज. मला सोडा. असं काय करू नका. सोडेन. एका अटीवर सोडेन तुला. हे बघा तुम्ही जे काही सांगाल ते सगळं करायला तयार आहे मी. सगळं करायला तयार आहे. या बाटलीत जे काय आहे ते सगळं संपवायचं, तरच तुला सोडेन मी. नाही. हे बघ, तुझ्याकडे फक्त 2 ऑप्शन आहेत. एक तर ह्या बाटलीचं सगळं विष प्यायचं, नाहीतर स्वतःहून पोलिसांच्या हवाली व्हायचं. म्हणजे मी जे बघितलं ते स्वप्न होतं तर मृदुला
हो, कोण तुम्ही? काय काम आहे? माझं उदय साहेबांकडे काम आहे. तुम्ही अपॉइंटमेंट घेतली त्यांची? अपॉइंटमेंट घ्यायला हे कुठलं कॉर्पोरेट ऑफिस नाही आहे. जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका आमदाराचं कार्यालय आहे. बरोबर ना? बरं, मग तुमचं काय काम आहे उदय साहेबांकडे हे तरी कळेल का मला? मला त्यांच्याकडून काम हवंय. हेच काम आहे माझं. काम द्यायला हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज किंवा प्लेसमेंटचं ऑफिस नाही आहे. ते माहिती आहे मला, पण मला तुमच्यासारखी नोकरी नाही करायची इथे. पक्षाचं काम करायचंय मला, आणि तेही उदय साहेबांच्या. तुम्हाला असं वाटतं की पक्षाचं काम मागायला आल्याबरोबर उदय साहेब तुम्हाला काम देतील? कसं आहे ना, मी उदय साहेबांचं एक भाषण ऐकलं. त्यात ते असं म्हणाले होते की हा देश तरुणांचा आहे. तरुणांच्या सळसळत्या रक्ताची या देशाला गरज आहे. त्यांनी असंही आवाहन केलं होतं की तरुणांनी पक्षामध्ये सामील व्हावं. मग या देशाचा एक तरुण या पक्षात सामील व्हायला आला तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? ठीक आहे, तुम्ही एक काम करा, आधी आमच्या पक्षाचे सदस्य व्हा, मग आम्ही ठरवू तुम्हाला काय काम द्यायचं ते. हे बघा, मला फक्त सदस्य नाही व्हायचे, जबाबदारीचं काम करायचं. ओ मिस्टर, हे काय चालवलंय तुम्ही? प्रत्येक गोष्टीला एक प्रोसिजर असते, हे माहिती आहे ना तुम्हाला? आधी आमच्या पक्षाचे सदस्य व्हा, मग बघू तुमचं काय करायचं ते. जे फॉर्म आहेत ते भरा आणि निघा आता. उगाच माझा वेळ खाऊ नका. ठीक आहे, निघतो मी. पण तुमच्या उदय साहेबांना सांगा, नुसती मोठी मोठी भाषणं करू नका म्हणून. वास्तवात तरुणांसाठी जर काही करायचं नसेल ना, तर त्यांना मोठी मोठी स्वप्न तरी दाखवू नका. नाहीतर माझ्यासारख्या अनेक तरुणांचा अपेक्षा भंग केल्याचा पाप त्यांच्या माथी लागेल. सांगा त्यांना. कळतंय ना? लक्ष्मीला हॉस्पिटलमध्ये संपवा. भाषण तर चांगलं देतोस तू. बोल, काय काम होतं माझ्याकडे? साहेब, मी तुमचं भाषण ऐकलं होतं. त्यात तुम्ही असं म्हणाला होतात की आजच्या पिढीने हा देश चालवायची गरज आहे म्हणून. आजचा एक तरुण उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो म्हणून. असं म्हणाला होतात ना तुम्ही? बरोबर बोललो होतो मी. मग? आणि तुम्ही असंही आव्हान केलं होतं की तुमच्या पक्षामध्ये तरुणांनी सामील व्हावं. आश्वासन दिलं होतं की तुम्ही नवीन पिढीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल म्हणून. खरं तर हे सगळं ऐकून मी खूप इम्प्रेस झालो होतो, म्हणून मुंबईहून इथे आलो. पण मला काय माहिती होतं तुम्ही इतर राजकारण्यांसारखे असाल म्हणून. फक्त बोलता, काहीही करत नाही. हे काय बोलतोस तुला तरी कळतंय का? एक मिनिट. असा का समज झालाय तुझा? मी बोलल्याप्रमाणे बरंच काही करूही शकतो. पण मला तसं काही वाटत नाही. अच्छा, असा का बरं समज झालाय तुझा? कारण मी इथे तुमच्या पक्षामध्ये सामील व्हायला आलोय, पण काही लोक मला सामील होऊ देत नाहीये. पण मी तुला काम का द्यावं हे पटवून द्यावं लागेल तुला मला. आणि त्यासाठी मला काय करावं लागेल? तुझा ॲटिट्यूड आवडला मला. थोडासा उद्धटपणाकडे झुकणारा आहे तो, पण तुझ्या वयाचा दोष आहे असं समजून सोडून देईल. ठीक आहे, मी एक काम सांगतो तुला. त्याच्यावरून मला कळेल की तुझ्यातला टॅलेंट हा खराच टॅलेंट आहे, पोकळ आहे, की खरंच काही धमक आहे तुझ्यामध्ये. उद्या मी एका ठिकाणी भाषण देतोय.
आजच्या तरुणाचं शिक्षण आणि त्याची प्रगती, त्याच्यावरती आजच्या तरुणाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन एक भाषण तू मला तयार करून आणून दे. मराठीतून नाही, इंग्रजीतून. त्याच्यावरनं कळेल मला की तुझ्यात खरंच टॅलेंट आहे की नाही ते. आणि जर का तो आढळला तर मी तुला सांगितल्याप्रमाणे संधी देईन. नाहीतर मग काय, मुंबईचं तिकीट काढ आणि आत ये जरा. मृदुला, मृदुला, काय गं, काय झालं? मला काय पाणी दे ना. समीरा, पाणी पाणी दे ना मला. हे घे पाणी. आता सांग बघू काय झालं. मृदुला, मला खूप भीती वाटते. अगं आपण यशच्या बाबतीमध्ये जे काही केले ना ते कोणाला कळलं तर. अगं ह्या भीतीने आता मला स्वप्नही पडायला लागले आहेत. आत्ताच मी स्वप्नामध्ये बघितलं की मी श्रीखंडामध्ये विष घातले हे यांना कळलं आणि ते माझ्यावरती खूप चिडले. अगं आणि त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं. मग तुला आता हे टेन्शन मला नाही सहन होत. अगं अशाने मला एक दिवशी हार्ट अटॅक यायचा. हसतीयस काय? अगं ही गोष्ट हसण्यासारखी आहे का? हसू नाही तर काय करू? एवढी कशी ग भित्री भागूबाई तू? एवढ्या तेवढ्यावरनं घाबरतेस? मला ना गंमतच वाटते तुझी. अगं तुला गंमत वाटते हे? अगं मग काय तर, एवढंच स्वप्न पडलं तर घाबरलीस तू? ते स्वप्न एवढंच आहे? मग काय तर, कसं होणार का तुझं? समीरा, तुझ्या नवऱ्याला तर फक्त स्वप्नातच कळलंय. उदयची तर खात्री आहे की हा सगळा प्रकार आपण दोघींनी मिळून केलाय. काय? हो, त्यानं माझ्याकडून तसं वधवूनही घेतलंय. आणि तू हे सगळं कबूल केलंस? अगं तू वेडी आहेस का? तू का कबूल केलंस हे? झालं म्हणजे आता आपण मेलो. मृदुला, आता आपण काय करायचं? समीरा जरा शांत हो, काही होणार नाहीये आपल्याला. अगं काय शांत बस आधी. उदय भाऊजीने सगळं समजले म्हणजे आता आपलं काही खरं नाही. सगळं संपलं आता. समीरा ऐक माझं, शांत हो, आपल्याला काही होणार नाही. असं कसं म्हणतेस आपल्याला काही होणार नाही म्हणून? अगं मी सांगते ना आपल्याला काही होणार नाही, कारण उदय आपल्या बरोबर आहेत. काय सांगतेस का तू? खरं तेच सांगतेय. त्यांच्याही मनात तेच आहे जे आपल्या मनात आहे. नक्की ना? अगं नक्की. आता हे बघ समीरा, आपण काही करायचं नाही. जे काही करायचे ते तेच करते. आपण गप्प राहायचं, शांत राहायचं, काही हालचाल करायची नाही, कळलं? मृदुला, तू हे सांगून खरंच माझ्या मनावरचं ओझं कमी केलंस. आता जर का उदय भाऊच्या आपल्या बाजूने असतील तर मग आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाहीये. मृदुला, आता माझी खात्री पटायला लागली की यशचा काटा निघणार आणि लवकरच हे सगळे इस्टेट आपल्या नावावरती होणार. येस. आता कसं बोललीस? मी सांगितलं तसं करा, बरं. सगळं काही ठीक होईल. बर. लेखा, हे ज्योतिषाचार्य घैसास गुरुजी हे येणार होते म्हणूनच तुला लवकर यायला सांगितलं होतं खरं तर. आणि नेमका उशीर झाला तुला. अगं खूप वेळ वाट बघतायत तुझी. बस बस.
हात दाखव त्याला, हात दाखव. खूप भाग्यदायी आहे हा हात. असा भाग्यदायी हात फार क्वचितच पाहायला मिळतो. पण या मुलीच्या नशिबात अतिशय कष्ट, यातना आणि दगदग लिहून ठेवली. पण ह्या पुढच्या आयुष्यात कष्ट नाही आहेत ना? तिच्या नशिबात राजयोग आहे, राजयोग.